ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे 24 जूनच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की अर्जुन इथे सावंत सरांना बोलत असतो, म्हणत असतो, बोला सावंत सर, तो केच आर्टिस्ट आला का, मी निघतोयच आता. त्यावर सावंत सर म्हणत असतात, तो आर्टिस्ट येईलच, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय काय प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर सावंत सर म्हणत असतात, त्या वॉचमॅनच्या घरी गेलतो मी, तो नाईट ड्युटी करून आणखी आलाच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, तो कुठे गेला असेल त्याच्या मित्राकडे वगैरे, बघूया एकदा. सावंत सर म्हणत असतात, नाही ना, ते सर्व गोष्टी बघून झाल्यात, पण तो काय आणखी घरी आलेला नाही आणि तो कुठे सुद्धा नाही. मला तर वाटतं तो गायब झालाय. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला. त्यावर अर्जुन म्हणत असतो, म्हणजे त्या हल्लेखोराने वॉचमॅनला गायब केलं असेल का, असं म्हटल्यानंतर सावंत सर म्हणत असतात, पण तो आपल्याला मदत करणार आहे हे फक्त आपल्या तिघांनाच माहीत होतं, मग त्या हल्लेखोराला कसं माहीत झालं. त्यावर अर्जुन म्हणतो, त्या वॉचमॅनचा तो पाठलाग करत असावा म्हणून सर्व गोष्टी त्याला माहीत झालेल्या असाव्यात, पण आता काय करायचं. त्यावरही ते सावंत सर म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, आम्ही त्याचे शोध घेतो, काही कळलंच तर तुम्हाला सांगतो, असंही ते सावंत सर म्हणतात. आता फोन ठेवला जातो. अर्जुन विचार करत असतो, ही बातमी सायलीला नको सांगायला, उगाच तिला टेन्शन नको, असं म्हणून आतमध्ये निघून जातो. इकडे सायली जरा टेन्शनमध्ये असते. इकडे सायली जी असते ती कल्पनाला भेटण्यासाठी जात असते. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, कुठे चाललीस तू. मी आईला भेटून येते. प्रियाचाच विचार त्यांच्या डोक्यात असेल आणि त्यांच्याशी नाही बोललं तर त्या अश्विन भाऊजींना बोलायला जातील आणि त्यांनासुद्धा उगाच टेन्शन देतील, त्यामुळे मी जाऊन जरा बोलते, त्यांना बरं वाटेल. त्यावर अर्जुन म्हणतो, याची काहीही गरज नाही मम्मा, तो विषय विसरली जर असेल आणि तू जाऊन तो विषय काढशील मग परत टेन्शन, कशाला या सर्व गोष्टी करतेस. मम्मा जेव्हा तुला बोलायला येईल तेव्हाच तो विषय काढ, तू जाऊ नको साधी. आणि त्या प्रियाचा विषय अजिबातच काढू नको. तू आपल्या बाळाचा विचार कर बरं. ती प्रियाची प्रेग्नन्सी आपल्याला एवढी महत्त्वाची नाही. आधीच तर तुला लहानपणीचं काही आठवत नाही आहे, असं म्हटल्यानंतर सायलीला परत हे टेन्शन येतं. सायली म्हणत असतं, मला कळतच नाही की मला पूर्वीचं सगळं का नाही आठवत. त्यावरही ते अर्जुन म्हणतो, मला सांग सायली, तू म्हणाली होतीस ना की तन्वीचा फोटो बघून तिच्याशी काहीतरी कनेक्शन आहे असं तुला वाटतं. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत आणखी ज्या पाहून तुला कनेक्शन असल्यासारखं वाटेल आणि तुला फील होतील त्या. असं म्हटल्यानंतर सायलीला आठवतं जेव्हा प्रतिमा त्याने तन्वीच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू दाखवलेल्या असतात, खेळणी, कपडे, ह्या सर्व गोष्टी पाहून तिला बऱ्याच गोष्टी ते फील होत असतात आणि ती ते अर्जुनला म्हणत असते, खरं तर मला तन्वीच्या प्रत्येक वस्तू बघून, प्रत्येक फोटो बघून काहीतरी जाणवतच असते, असंही ते सायली म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मग अशा कोणत्या आणखी गोष्टी असतील ज्या बघून तुला फील होईल किंवा सगळ्या गोष्टी आठवतील. तेव्हा सायलीमध्ये तन्वीच्या सगळ्या वस्तू तर बघून झाल्या, त्याचा तर काही फायदा झाला नाही, मग आता काय राहिलं असेल. दोघेही विचार करत असतात. तेव्हा अर्जुनच्या पडदिशीन लक्षात येतं तन्वीचं गाठोडं. हे ऐकल्यानंतर सायलीला सुद्धा फार आनंद होतो. सायली म्हणत असते, हो ते तर आपल्याकडं आहे, ते जर पाहून मला काही आठवलं तर, असंही ते सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन लगेच ते गाठोडं बाहेर काढत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला अश्विन आणि कल्पनाचा सीन दाखवलेला आहे. कल्पना इथे अश्विनच्या रूममध्ये येत असते, मात्र अश्विनला सगळ्या प्रियाच्या गोष्टी आठवत असतात. प्रिया म्हणत असते की अश्विन असं बोलू नको रे, हे बाळ आपलंच आहे, हे रिपोर्ट बघणार आहे, असं ह्या सगळ्या गोष्टी अश्विनला आठवत असतात आणि त्याला फार त्रास होत असतो. इकडे कल्पना आलेली असते पोहे घेऊन. कल्पना म्हणत असते, अश्विन पोहे खाऊन घे बरं, तू नाश्तासुद्धा नाहीच केला. तेव्हा अश्विन म्हणतो, नको मला अजिबातच मन नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते, तुझी मनमानी नाही बरं का चालणार, असं म्हणून त्याच्या साईडला बसते आणि ते अश्विनला हे पोहे खाऊन घे बरं, माझ्याकडं बघ. मात्र इथे अश्विन खायला अजिबातच तयार नसतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अश्विन तुला एक विचारू का रे, तुला वाटत नाही का कदाचित ते बाळ तुझंच असेल म्हणून, तू तरीसुद्धा इतका कठोर निर्णय कसा काय घेऊ शकलास. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असं, नाही मम्मा, मला 100% गॅरंटी की ते बाळ माझं नाही आहे आणि तूसुद्धा हा मनातून विचार काढून टाक बरोबर, अजिबात असा विचार करू नको. आपण जितके त्या प्रियापासून लांब राहू ना तितकेच आनंदी आणि सुखी राहू, हे तुला का कळत नाही. असंही ते म्हटल्यानंतर इकडनं कल्पना म्हणत असते, मला तर काय खरं काय खोटं काही समजत नाही. त्यावर अश्विन म्हणत असतो, मम्मा यात न समजण्यासारखं काय सांग ना मला. दादाने प्रियाच्या अफेअरचे सगळे पुरावे आपल्यासमोर ठेवले आणि स्वतः त्या अधिराजने सांगितलं की प्रिया त्याच्यासोबत कशी वागत होती आणि काय गॅरंटी की ती आणखी बऱ्याच पुरुषांसोबत अशीच वागली असेल म्हणून, त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवलं असेल म्हणून, आणि तिने माझ्यासोबतसुद्धा तेच केलं ना गं. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत, हे कळतंय रे मला बाळा, पण हे बघ, मला फक्त तुझी काळजी वाटते, तू ह्या सगळ्यांचा त्रास करून घेऊ नको. अश्विन तुझ्यामध्ये आणि अस्मितामध्ये किती फरक आहे रे.
तिच्या ह्या सगळ्या गोष्टीतून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. मात्र तू ह्या सगळ्यातून का रे बाळा बाहेर निघत नाहीस, असंही ते कल्पना म्हणत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, मम्मा मी प्रयत्न करतोय ना, पण हे सगळं माझ्या डोक्यातून जाऊ नये म्हणून ही प्रिया अजूनही खोटं बोलतेस ना. पण मी आता विचार केला, बाळाचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकणार आहे आणि तू सुद्धा काढून टाक. त्यावर कल्पना म्हणत असते, तू म्हणशील तसंच होणार. पण हे बघ बाळा, तरीसुद्धा तू प्रियाची ही गोष्ट आमच्यापासून लपवायला नको होतेस रे. तेव्हा इथे अश्विन कल्पनाकडे चेहरा करतो आणि म्हणत असतो, मम्मा हे बघ, आता तुला जेवढा त्रास होतोय का, तोच त्रास तुला व्हायला नको होता म्हणून मी हे लपवलं. बाकी माझा कोणताही हेतू नव्हता. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते, हो बाळा मला कळतंय, ठीक आहे जाऊ दे. मला फक्त वाटतं की या सगळ्या गोष्टीतून तू बाहेर निघावं, या सर्व गोष्टीचा तू त्रास करून घेऊ नये, फक्त एवढीच माझी अपेक्षा आहे. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो, हो मम्मा मी प्रयत्न करतोय ना ह्या सगळ्यातून बाहेर येण्याचा. आता कल्पना इथे फार रडत असते आणि अश्विनच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे जाऊ दे, तू पोहे खाऊन घे बरं. आता अश्विनचं अजिबात मन होत नसतं, मात्र कल्पनाच्या प्रेमापोटी त्याने एक घास खाल्लेला असतो. घास खाल्ल्यानंतर इथे कल्पनाच्या मिठीत जाऊन रडत असतो. तिला कल्पनाला अक्षरशः तो बिलगलेला असतो. त्यालासुद्धा ह्या सर्व गोष्टीचा फार त्रास होत असतो. त्याचवेळी खरं इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुनने ते गाठोडे काढलेलं असतं बाहेर. आता अर्जुन त्यातली एक एक वस्तू काढत असतो आणि सायलीच्या हातात देत असतो. सुरुवातीला तन्वीचा फोटो सायलीच्या हातात देत असतो. सायली त्याच्याकडे एकटक पाहत असते. अर्जुन इशाऱ्याने विचारत असतो की तुला काही आठवतंय का. मात्र सायलीला आठवत नसतं. सायली परत तो फोटो ठेवून देते आणि परत एक बाहुली आणि दुसरं काहीतरी आहे ते काही दिसलं नाही ते बाहेर काढते आणि त्यालासुद्धा इथे पाहत असते. मात्र त्याला पाहूनसुद्धा तिला अजिबातच काही आठवत नाही. परत ते ठेवून देते आणि तिचा एक ड्रेस असतो तन्वीचा, तो ड्रेस काढते, त्याला पाहत असते, त्याला स्वतःच्या गालावर स्वतःजवळ घेत असते. पण मात्र तरीसुद्धा तिला आणखीसुद्धा काही आठवत नसतं. मात्र नंतर एक खेळणी काढलेली असते आणि ती खेळणी पाहून तिला धुरकट काहीतरी आठवत असतं. म्हणजे अर्जुन म्हटलेला असतो की ही खेळणी तुला पाहिजे का तन्वी. त्यावर तन्वी म्हणत असते, हो मला पाहिजे. असं म्हणून तन्वी ती खेळणी घेऊन गेलेली असते. हा क्षण तिला थोडासा आठवत असतो, पण हे जास्त स्पष्ट काही दिसत नसतं. इकडे अर्जुन विचार करत असतो. अर्जुन हे मनातच बोलत असतो. तो म्हणत असतो की मला आधी वाटायचं की हे प्रियाचं गाठोडे हे सायलीचं असावं कदाचित. तेच बघून सायलीला दरवेळी चक्कर येत होती. पण आता लक्षात येतंय की सायलीसमोर नेहमी 2 गाठोडे असायचे. म्हणजे तन्वीचं गाठोडं बघून तिला त्रास व्हायचा. आतासुद्धा सायलीला हे गाठोडं पाहून त्रास होईल का, तिला चक्कर येईल का, असं मनात विचार करून परत सायलीला म्हणतो, सायली तुला त्रास होतोय का, तुला चक्कर वगैरे नाही येत. त्यावर इकडनं सायली म्हणत, त्रास एवढ्याच गोष्टीचा होतोय की या सगळ्या वस्तू माझ्याच आहेत असं मला वाटतंय, पण मला त्यांच्याबद्दल काहीच आठवत नाही. आणि या सगळ्या वस्तूच्या बाबतीत हेच होतं आहे. या सगळ्या वस्तू तन्वीच्या म्हणजेच माझ्यात एवढं नक्की आहे, पण त्या मला सायलीपासून तन्वीकडे जाण्याचा मार्ग का दाखवत नसतील, असंही ते सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुनसुद्धा या गोष्टीवर विचार करत असतो. इकडे नागराज जो असतो तो इथे राकेशला बोलत असतो आणि राकेश सगळी काही हकीकत इथे सायलीला कशा प्रकारे मारण्याचा प्लॅन केलता हे सगळं काही सांगत असतो. तो म्हणत असतो, मी पहिले उडी मारली तिथनं आतमध्ये, CCTV कॅमेरा वगैरे फोडला आणि डायरेक्ट गेलो तो म्हणजे सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये. काल सायली मेलीच होती म्हणून समजा, पण मात्र तो अर्जुन आला आणि तिला वाचवलं. हे ऐकल्यानंतर नागराज अक्षरशः त्याच्या कानाखालीच ओढतो आणि म्हणत असं, हे काय केलंस तू. त्यावर राकेश म्हणतो, काय केलं मी. असं म्हटलं नागराज म्हणतो, अरे डोक्यावर पडलास का, देव जेव्हा अक्कल वाटत होता तू काय तेव्हा संपावर गेला होता का, अरे मूर्खस का, तुला मी सायलीला मारायचं कधी सांगितलं. त्यावर राकेश म्हणत असतो, तुम्ही तर म्हणला ना सायली आणि अर्जुनची वाट लाव म्हणून. तेव्हा नागराज म्हणतो, अरे वाट लाव म्हणजे संपव नाही म्हटलं किंवा एखाद्याचा जीव घे म्हटलं नाही, अरे जरा तरी डोकं वापर. असे उद्योग करून मला अडचणीत आणशील. नशीब तू काल त्यांना पकडला नाहीस. काल जर तू पकडला गेला असतास तर आज इथे जेलमध्ये माझ्यासोबत सडला असतास. एक गोष्ट लक्षात ठेव, असे कामं करण्याआधी 10 वेळेस विचार कर. असं म्हटल्यानंतर आता राकेशला काय बोलावं कळत नसतं बरं का. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, आधीच तर तो अर्जुन काल आला होता मला आणि धमकावून गेला की फासावर चढवेल म्हणून, आणि असे कामं करून परत त्याला अर्जुनला कारण देऊ नको. तुला आता असं वाटत असेल की त्यांच्याशी मी गोड बोलतोय, पण एकदा काय त्यांना संशय आला ना, तू त्या सायली आणि अर्जुनला हलक्यात घेऊ नको बरं का. असं म्हटल्यानंतर राकेश म्हणत असतो, मला वाटलं त्या सायलीला संपवलं आपलं कामच झालं. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणत असतो, तुला काय वाटलं हे विचारलं का. अरे मी जेवढं सांगतोय तेवढंच कर ना. अरे त्या सायलीचा जीव वगैरे घ्यायला मी तुला सांगितलंय का. आता राकेश थोडा घाबरलेला असतो बरं का. तेव्हा नागराज परत त्याला प्रेमाने बोलत असतो, हे बघ बेटा,
तुझ्याशिवाय मला आहे का कुणी आता? तू असं नको ना रे बाबा वागू. तू जरा डोक्याने, थंड डोक्याने विचार कर. आता मेहपतवर विश्वास ठेवून तू उपयोग नाही. तो कसा वागायला लागलाय तुला माहिती आहे ना. तुझ्याशिवाय आहे तरी मला कोण सांग बरं. त्या सचिनची मदत घे आणि थंड डोक्याने विचार करून एक एक प्यादा समोर टाक. कळतंय ना मी काय बोलतोय तर? सरळ मार्गाने धडा शिकव. असा धडा शिकव की त्यांना चांगलीच अद्दल घडेल, पण खून बिन करण्याच्या नादाला लागू नको, असंही ते नागराज म्हणत असतो. तेव्हाही ते राकेश म्हणतो, सॉरी पप्पा, असं परत नाही होणार. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला. इकडे सायलीला काही आठवत नसतं, त्यामुळे ते नाराज झालेले असते. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, असं काय करते सायली? आता तन्वी तू आहेस हे तुलाच कळलं का नाही सांग. आता फक्त तन्वीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला की झालं, सर्व गोष्टी आपल्याला समोर येतील. त्यावरही ते सायली म्हणत असते, असं काही होणार नाही, काहीच माझ्यात तर प्रगती होत नाही, मला काहीसुद्धा आठवत नाही. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, असं काय करतेस? बघ ना, प्रगती होत नाही तर कशी? पहिले हे गाठोडं पाहिल्यानंतर तुला चक्कर यायची, पण आता आली का? उलट ह्या वस्तू पाहून तुला काहीतरी आता आठवतंय, त्याच्याशी कनेक्टेड आहे असं वाटतंय. त्यावर सायली म्हणत असते, याचा काय उपयोग? मला जर काही आठवतच नसेल तर? स्पष्ट काही दिसतच नाही मला, काय करायचं? माझ्यासारखी कमनसिबी मीच आहे. इतक्या वर्ष झालं मी आईवडिलांच्या प्रेमासाठी तडपडत होते. आता माझे आईवडील माझ्यासमोर आहेत, पण त्यांना मी आईबाबा म्हणू शकत नाही. यासारखं दुःख कोणतं असेल? असं म्हणून ते गाठोडं घेते आणि कपाटात ठेवून देत असते. इकडे अर्जुन विचार करत असतं, तन्वी मी तुला अशी हार मानून देणारच नाही. मागे मी तुझ्यासमोर चुकीच्या आईवडिलांना उभा करून तुला त्रास दिला, पण आता मी तुझे आईवडील तुझ्या समोर हजर करणार, असं म्हणून सायलीकडे जात असतो. सायलीला म्हणत असतो, इकडे चल. तेव्हा सायली म्हणते, अहो मला एकटीला शांत उभा राहू द्या ना. त्यावर ते अर्जुन म्हणतो, हो शांतपणे उभा राहा, पण मला तुझ्याशी कुणाची तरी ओळख करून द्यायची आहे, असं म्हणून तिला आरशासमोर उभा करतो. आणि ते सायलीला म्हणत असतो, सायली सुभेदार उर्फ तन्वी किल्लेदार. आता खरं तर अर्जुन तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणत असतो, तुला सांगू का बायको, तुझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. म्हणजे दोघी क्यूट आहेत, मस्तीखोर आहेत आणि तितक्या सुंदरसुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्लेदार आणि सुभेदारावर तिचं तेवढंच प्रेम आहे, म्हणून तर सगळे तिच्यावर प्रेम करतात. आधी तन्वीवर करायचे, पण आता सायलीवर करतात. त्यामुळे मला पूर्ण खात्री की तूच तन्वी आहेस. तुला माहिती आहे का सायली आणि अर्जुनची दोस्ती किती फेमस आहे? आणि लग्नानंतर सायली आणि अर्जुनची जोडी किती फेमस आहे तर सांगायलाच नको. त्यामुळे आता हे सायली आणि अर्जुन, तन्वी आणि अर्जुनपर्यंतचा प्रवास शोधून काढणार आणि सगळं सत्य समोर आणणार. असंही ते अर्जुन म्हटल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण डोळ्यात पाणी असतं. आणि अर्जुन हे सगळं काही मला हसवण्यासाठी करतोय असं वाटत असतं. अर्जुनला आता ती घट्ट अशी मिठी मारत असते, म्हणत असते, काय हो तुम्हाला कसं सुचतं हे सगळं काही माझ्या बायकोला आठवतंय का तुला? मागे एकदा मी जरा नाराज होतो, तेव्हा हे सगळं काही तू करून मला हसवण्याचा प्रयत्न करत होतीस. अगदी मी तसंच केलंय तुला, बाकी काहीही नाही, असंही ते अर्जुन म्हणत असतो. सायली तर तात्पुरती तरी खुश झालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला मेहपतचा सीन दाखवलेला आहे. आश्रम बनवणारी ती मुलगी इथे आलेली असते आणि आश्रमाचा सगळा आराखडा इथे मेहपतला दाखवत असते. म्हणत असते, इथे आपण गार्डन करूया, इथे मोठा हॉल करूया, जिथे तुमच्या भक्तांना तुम्ही मार्गदर्शन कराल आणि ते वेटिंग एरिया करूया. तेव्हा इथे मेहपत म्हणतो, हे सगळं काही ठीक आहे, मला यातलं काही फारसं कळत नाही. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या ज्या काही आश्रमामध्ये गोरगरीब येतील किंवा भक्तजन येतील त्या सगळ्यांसाठी एक मोठं अन्नछत्र बनवा, म्हणजे आपल्या आश्रमातून कुणीही उपाशी जायला नको आहे. असं म्हटल्यानंतर ती मुलगी म्हणत असते, खरंच ही भारी आयडिया आहे की मी आत्ताची याबाबत सगळ्या गोष्टी बघते आणि सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय तशाच करूया आपण, खरंच तुमचे विचार महान आहेत, असंही ते म्हणत असते. आता मेहपतला तितक्यात कॉल आलेला असतो, त्यामुळे मेहपत निघून जातो आणि हे सगळं काही बोलणं इकडे उभा राहून सचिन पण ऐकत असतो बरं का. आता मेहपत निघून गेल्यानंतर सचिन त्या मुलीकडे येतो आणि मुलीला म्हणत असतो, आदिरा मॅडम तुम्हाला एक मला विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही मेहपत बाबा आणि त्याचबरोबर बहुगुणी महाराजांना खूप मानता का? त्यांच्यासाठी अक्षरशः एवढा मोठा आश्रम बांधायला सुद्धा तयार झालात. त्यावर ती मुलगी म्हणत असते, हो मग मी त्यांच्यासाठी एवढं करणारच, कारण की मेहपत बाबामुळे माझा बिझनेस फार वाढलाय, त्यामुळे त्यांच्यासाठी एवढी छोटी गोष्ट मी करू शकते ना. त्यावर इकडनं सचिन म्हणत असतं, म्हणजे तुम्हाला आता आश्रम बांधायला 1-2 कोटी तर लागतीलच, मग ही तुमच्यासाठी छोटी अमाऊंट आहे का? त्यावर ती मुलगी म्हणत असते, हो मेहपत बाबामुळे माझ्या आयुष्यात जो काही बदल झालेला आहे, जो काही फायदा झालेला आहे, त्यापुढे ही छोटीच अमाऊंट आहे.
मी त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे. माझं तर असं म्हणणं आहे की मी जेवढं मेहपत बाबाला देईन तेवढं माझ्याकडे परतून येईल. त्यावर सचिन म्हणत असतो की तुम्हाला एक विचारायचं होतं की तुमच्यासारखे बिझनेसमॅन असाच विचार करतात का प्रत्येकजण? त्यावर ती मुलगी म्हणत असते, हो, प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं असतं आणि ज्या माणसावर मेहपत बाबाचा हात आहे त्याची भरभराटी तर होणार आणि ते एवढं करणारच. प्लॅनिंग करत असतात. सायली ही तन्वीच आहे हे सत्य त्यांना समोर आणायचं असतं. आता एक गोष्ट ते लिहून घेत असतात. सुरुवातीला अर्जुनने लिहिलेलं असतं की DNA टेस्ट आपल्याला करावी लागेल. तेव्हा सायली म्हणते, हो, ते तर आपल्याकडे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, ती गोष्ट आहेच. तू उद्या माझी गाडी घेऊन प्रतिमा आत्याकडे जा आणि सॅम्पल घेऊन ये आणि प्रियाने दिलेले सॅम्पलसुद्धा आपल्याकडे आहेतच. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, पण त्या डॉक्टरांना सांगून ह्या मुलीचं बोलणं ऐकून इकडे सचिन विचार करायला लागतो. ती मुलगी निघून जाते. सचिन म्हणत असतो की अण्णा मेहपत बाबा झाले याचा फायदा मला नक्कीच होणार आहे. हे जे मूर्ख माणसं ज्याकडे श्रद्धास्थान म्हणून बघतात त्याच्याकडे मी बिझनेस म्हणून बघितला तर माझा फायदाच फायदा होईल असंही ते म्हणून तो खुश होत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन गेल्या वेळेसारखं सुद्धा या DNA टेस्टवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि सर्व गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे झाल्या पाहिजेत असंही ते अर्जुनला म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो, मी डॉक्टरांशी बोललोय, तू नको काळजी करू, आपण दुसऱ्या स्टेपकडे जाऊया. म्हणजेच काय, डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय, प्रत्येक जुनी गोष्ट रिक्रिएट करायची. त्यावर सायली म्हणते, सगळ्या गोष्टी तर आठवून झाले की आपल्या, तरीसुद्धा मला स्पष्ट काही दिसतच नाही, आता काय राहिलंय आठवायचं. त्यावर अर्जुन म्हणतो, आपण सगळ्या गोष्टी परत रिक्रिएट करूया म्हणजे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तेव्हा सायली म्हणत असते, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आणि तन्वीमध्ये घडल्या होत्या आणि मला आठवत नाहीत आणि तुम्हाला आठवतात? तेव्हा अर्जुन म्हणतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, थांब मी लिहितो. असं म्हणून अर्जुन ते लिहित असतो. सायली म्हणत असते, मला दाखवा की. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं लिहून होऊ दे, नंतर दाखवतो. आता अर्जुननी त्या गोष्टी लिहून घेतलेल्या असतात. गोष्टी लिहून घेतल्यानंतर सायली एक करून त्या वाचत असते. आता सुरुवातीला असते आईस्क्रीम, दुसरे असते लॉकेट आणि तिसरे असते सेंटेड इरेझर. हे वाचल्यानंतर अर्जुन म्हणतो असतो, काही आठवलं का तुला सायली? त्यावर सायली म्हणते, नाही आठवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक करून ह्या सगळ्या गोष्टी परत रिक्रिएट करूया, सुरुवात करूया आईस्क्रीम. त्यावर सायली विचार करत असते की आता आईस्क्रीमवरनं मला काय आठवणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी खाली आलेले असतात. अर्जुन इकडे फ्रीज उघडत असतो आणि लहानपणी सेम तन्वी आणि अर्जुनसुद्धा असेच करायचे. आता इकडनं नकळत सायली म्हणत असते, अरे अर्जुन, हळू उघड ना, कोणीतरी येईल की. असं म्हटल्यानंतर अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. आता सायलीला मात्र कळत नसतं की मी हे काय बोलते. अर्जुन म्हणत असतो, अगं सायली, उभा काय राहिलेस, बोल घे ना एक. आता असं सेम अर्जुन तन्वीला सुद्धा म्हटलेला असतो. आता सायली म्हणत असते, अरे अर्जुन, बाऊल कशाला, आपण अशी डब्यात खाऊया ना, मज्जा येते. असं म्हटल्यानंतर अर्जुनला कळत असतं की सायलीला हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतात. आता दोघेही खाली आईस्क्रीम खाण्यासाठी बसत, जसं लहानपणी अर्जुन आणि सायली बसायचे. आता सायलीला समोर दिसत असतं. तन्वी अर्जुनला म्हणत असते, अरे हळू खा की जरा, मला सुद्धा खाऊ दे की. आता हे अर्जुनला सायली परत आता इथे म्हणते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे आठवलं की तुला सगळं. असं म्हटल्यानंतर सायलीला धक्काच बसत असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर